प्रकार पहिल्यासाठी इथे मी 150 ग्रॅम पनीर घेतला आहे आणि अशा प्रकारे क्रश करून घेते आहे। तुम्ही हवे तर हे पनीर किसून सुद्धा घेऊ शकता। आता पॅन मध्ये तेल घालते। एक मोठा चमचा तेल घातलं आणि अर्धा चमचा त्यामध्ये जिरं घालते। जिरं छान फुललं की मग 2 मीडियम साईजचे कांदे बघा अगदी बारीक चिरून घेतले ते यामध्ये घालते। आणि 2 हिरवी मिरची सुद्धा अगदी बारीक चिरून यामध्ये घातल्या। आता मीडियम फ्लेम वरती मिरची आणि कांदा फ्राय करून घेते। आणि कांदा आणि मिरची लवकर होऊन यावे म्हणून त्यामध्ये चवीनुसार आत्ताच अर्धा चमच मी मीठ घालून घेतलं आणि मीठ घालून हे 1-2 मिनिटांसाठी छान परतून घेते। कांदा गुलाबी होईपर्यंत मी परतून घेतला बघा। हा कांदा छान गुलाबी झाला। आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालते। अर्धा चमच इथं आलं लसूण पेस्ट घातलं आणि हे सुद्धा परतून घेतलं। 1 मिनिटासाठी मी आलं लसूण पेस्ट सुद्धा परतून घेतलं। आलं लसूण पेस्ट परतून झालं आहे। आता त्यामध्ये घालते अर्धा चमच धने पावडर घातलं, पाव चमचा हळद घातली, चवीनुसार अर्धा चमच लाल तिखट घातलं आणि हे सगळं फक्त 1 मिनिटासाठी मी परतून घेतलं। गॅसची फ्लेम आता मी अगदी लो केली आहे आणि लो फ्लेम वरती छान परतून घेतलं। आता त्यामध्ये क्रश केलेलं पनीर घालते। संपूर्ण पनीर घालून झालं। आता हे सुद्धा मिक्स करून घेते आणि या पनीर मधलं मॉइश्चर संपेपर्यंत हे मीडियम फ्लेम वरती मी शिजवून घेते। अगदी झटपट अशी ही पनीर भुर्जी होते बघा। ही छान झाली आहे कारण यातलं सगळं मॉइश्चर संपलं आहे। आता यामध्ये मी कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर सुद्धा मिक्स करून घेते। मुलांना अशा प्रकारे तुम्ही अशी ही झटपट होणारी पनीर भुर्जी देऊ शकता। अगदी झटपट होते आणि पौष्टिक सुद्धा। तेव्हा आपली ही पनीर भुर्जी झाली आहे। त्यासोबत मी त्रिकोणी पराठा करते आहे। त्यासाठी तयार केलेले कणकेतला एक गोळा घेतला आणि अशा प्रकारे थोडासा लाटून घेतला। आता त्यावरती तेल लावून घेते। तेल लावून हा त्रिकोणी पराठा मी लाटून घेते। तुम्ही अगदी यासोबत साधी पोळी सुद्धा देऊ शकता। अगदी व्यवस्थित हा पराठा लाटून घेते। मग हा पराठा लाटून झाला आहे। आता तव्यावरती भाजून घेते। पहिले साईडनी वरती थोडंसं तेल घालते आणि हे तेल पसरवून घेते। दोन्ही साईडनी व्यवस्थित हा त्रिकोणी पराठा भाजून घेते। तेव्हा तुम्ही मुलांना अगदी सकाळच्या टिफिनच्या घाईमध्ये झटपट अशी ही पनीर भुर्जी आणि असा हा त्रिकोणी पराठा द्या। झटपट होते आणि चवीला देखील खूप छान लागते। अगदी थोडं थोडं तेल टाकून मी हा पराठा भाजून घेतला आणि मग अशी ही तयार केलेली पनीर भुर्जी आणि त्यासोबत हे त्रिकोणी पराठे मुलांना द्या। सोबतच त्यांच्या आवडीची एखादी गोष्ट ठेवा। कुठलं फळ ठेवा किंवा मग काही गोड असेल ते ठेवा। मी इथे मुलांच्या आवडीचा पेढा ठेवला आहे आणि अगदी झटपट होणारा हा टिफिन आहे आणि त्यासोबतच असा हा त्रिकोणी पराठा। तेव्हा आजचा हा पहिला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। हा झाला आहे। आता दुसऱ्या मुरमुरे घेते आहे मी। 2 वाट्या मुरमुरे घेतले आणि हे मुरमुरे धुवून घेते। चोळून मी मुरमुरे धुवून घेते आणि यातले हे मुरमुऱ्यातलं पाणी तसंच ठेवून हे पिळून घेते। म्हणजे आपले मुरमुरे सुद्धा छान मुरतील। आता हे मुरमुरे मी एका काढून घेते आहे। आता एक मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये 1 बाउल मी तांदळाचं पीठ घातलं, पाव बाउल त्यामध्ये रवा घालते आणि अर्धा वाटी त्यामध्ये दही घातलं। त्यातच
1 वाटी मी पाणी घातलं आणि हिरव्या मिरच्या घेते आहे. 4 हिरव्या मिरच्या मी यामध्ये तोडून घालते आणि मिक्सरलाही फिरवून घेते. आता सुरुवातीला मी फिरवून घेतलं आणि त्यामध्ये परत अर्धा बाउल पाणी घातलं आणि परत एकदा फिरवून बघा हे इतकं पातळ झालेलं आहे. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आता जे आपण भिजवून घातलेले मुरमुरे होते ते यामध्ये घालून घेते. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं अर्धा चमचा, 1 चमच चिली फ्लेक्स घातले आणि 1 कांदा अगदी बारीक चिरून यामध्ये घातला. थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा हे अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे. आता यातलं अर्धं बॅटर मी या भांड्यामध्ये काढून घेते कारण मी हे 2 बॅचेसमध्ये करणार आहे. आता यामध्ये एक अगदी बारीक टोमॅटो बारीक चिरून घातला आणि हे मिक्स करून घेते. तुम्ही यासोबत आणखीसुद्धा यामध्ये भाज्या घालू शकता, बटाटा किसून घालू शकता, थोडीशी शिमला मिरची किंवा गाजरसुद्धा घालू शकता. आता यामध्ये अर्धा चमच मी इनो घातला आणि इनोसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. इनोमुळे छान हे हलकं होतं. आता इथे गॅसवरती पॅन ठेवला आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालते आणि हे तेल पसरवून घेते. त्यामुळे मग आपला हा झटपट होणारा असा टिफिनचा प्रकार म्हणजे हे मिनी उत्तप्पा वाटणार नाही. आता त्यातलं थोडं थोडं बॅटर घालते आणि अशा प्रकारे बघा पसरवून घेते. आणि झाकून ठेवते. फक्त 2 मिनिटांसाठी झाकून ठेवते आणि 2 मिनिटांनंतर पहिली साईड भाजून झाली आहे ती पलटवून घेते आणि ही साईडसुद्धा व्यवस्थित भाजून घेते. त्यासाठी फक्त 1 मिनिटासाठी झाकून ठेवते आणि बघा आपला अगदी मस्त असा पौष्टिक मिनी उत्तम तयार झाला आहे. अगदी टिफिनच्या घाईमध्ये तुम्ही झटपट असा हा मुरमुऱ्यांचा उत्तप्पम करून पहा. चवीला देखील छान लागते आणि झटपटसुद्धा होते. आता हा पहिला काढून झाला आहे. दुसराही याचप्रमाणे करते. अगदी थोडंसं तेल घातलं, तेल पसरवून घेतलं आणि त्यामध्ये बॅटर घातलं, बॅटर पसरवून घ्यायचं आणि अगदी थोड्या तेलावरती हा सुद्धा भाजून घेते. झाकून ठेवलं, झाकून झालं की पहिली साईड परतून घ्यायची आणि दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घेते. अगदी झटपट असा हा मुरमुऱ्यांचे मिनी उत्तम तयार झाले आहे. तेव्हा तुम्ही हा मिनी उत्तमसुद्धा मुलांना झटपट टिफिनसाठी देऊ शकता. अगदी सॉफ्ट होते आणि चवीला देखील छान लागते. तेव्हा हा प्रकारसुद्धा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता या प्रकारासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथी घालते आहे आणि फुलकोबी घालते, सोबतच पत्ताकोबीसुद्धा घालते आहे आणि 1 टोमॅटो बघा रफली चिरून घातला आणि अर्धा कांदासुद्धा रफली चिरून घालते. 4-5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या. आता पाणी न घालता याची पेस्ट तयार करून घेतली आणि ही तयार पेस्ट कोपरमध्ये काढून घेते. त्यामध्ये आता चवीनुसार 1 चमच तिखट घातलं, पाव चमचा हळद घातलं, चवीनुसार मीठ घातलं, 1 चमचा ओवा मी हातावरती क्रश करून घालते आणि 1 चमच त्यामध्ये तीळ घालायचं. आता यामध्ये गव्हाचं पीठ घालते आणि गव्हाच्या पिठाच्या प्रमाणामध्ये अर्धं इथे मी बेसन घातलं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि याचा घट्ट गोळा तयार करून घेतला. आता हे झाकून ठेवते आहे. 10 मिनिटांसाठी झाकून ठेवते. छान पीठ मुरते. आता 10 मिनिटांनंतर या तयार पिठातला एक गोळा घेतला आणि त्याला थोडंसं पीठ लावलं आणि पोळपाटावरती याचा पराठा लाटून घेते. तुम्ही मुलांना ज्या ज्या भाज्या आवडत नसेल त्या भाज्या अशा प्रकारे घालून पराठा करून देऊ शकता कारण चवीला हा पराठा खूप छान लागतो आणि अगदी सकाळी टिफिनच्या घाईमध्ये झटपट देखील होतो. रंगाने देखील खूप छान होतो आणि चवीला देखील तितका छान लागतो. बघा हा पराठा लाटून झाला आहे. मी यावरचं एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलं आणि आता हा पराठा तव्यावरती भाजून घेते. वरती मी थोडंसं तेल घातलं. आता हे तेल या पराठ्यावरती छान पसरवून घेते आणि 1 मिनिटासाठी हा पराठा भाजून घेते मीडियम फ्लेमवरती. बघा पराठा छान पहिल्या साईडने भाजून झाला आहे. ही साईड परतून घेतली आणि त्यावरती सुद्धा थोडंसं तेल घातलं. आता हे तेलसुद्धा पसरवून घ्यायचं आणि अगदी मस्त असा हा मिक्स भाज्यांचा पराठा झाला आहे. मुलांना कळणारसुद्धा नाही. त्यांनी न आवडणाऱ्या भाज्या या पराठ्यामध्ये घालल्या आहे कारण चवीला देखील खूप छान लागतो. आता पहिल्या पराठ्याप्रमाणे दुसरा पराठासुद्धा मी लाटून घेतला थोड्या थोड्या तेलावरती. हा सुद्धा पराठा भाजून घेते. तेव्हा तुम्हीसुद्धा हा प्रकार करून पहा. मुलांना तुम्ही कुठल्याही लोणच्यासोबत देऊ शकता.
आता या प्रकारासाठी मी कुकर घेतला आहे आणि त्यामध्ये तेल घालते. 2 मोठे चमचे तेल घातलं आणि तेल गरम झालं की मग मोहरी घातली, अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरं घालते, थोडेसे कढीपत्त्याचे पाने घातले आणि 1 कांदा बारीक चिरून घातला, 4 लवंगा घातल्या आणि हे एकदा परतून घेते. कांदा गुलाबी झाला की मग 1 चमच त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातला. आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट परतून झालं की पाव चमचा हळद घातली, चवीनुसार 1 चमच लाल तिखट घातलं, 2 टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतली, ती टोमॅटोची प्युरी टाकली आणि सगळं मिक्स करून घेतलं. आता 2 मोठे बटाटे यामध्ये मी बघा रफली चिरून घातले आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता यामध्ये 1 चमच गरम मसाला घातला, चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालते आणि हे सुद्धा मिक्स करून घेते. लो फ्लेमवरती मी ही सगळी फोडणी करून घेते आहे. आता इथे झाकून ठेवते, 1-2 मिनटासाठी फक्त झाकून ठेवते. बघा 1.5 मिनटानंतर हे छान तयार झालं आहे. आता यामध्ये मी धुवून घेतलेले तांदूळ घालते. फोडणी करायच्या आधी मी हे तांदूळ धुवून घेतले होते, ते संपूर्ण तांदूळ यामध्ये घालून घेतले आणि सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. सगळं व्यवस्थित एकदा खालीवरती करून घेतलं. आता त्यामध्ये पाणी घालते, 1.5 पट मी पाणी घालते आहे आणि पाणी घातल्यावर बघा आणखी एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते. आता इथे परत थोडासा गरम मसाला घातला, काळा मसाला घातला. आता थोडीशी कोथिंबीर घालते आणि परत एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून कुकरला हाय फ्लेमवरती 3 आणि लो फ्लेमवरती 1 अशा 4 शिट्ट्या करून घेते. आणि कुकर पूर्णपणे वरती मग आपला हा झटपट असा बटाट्याचा भात होता. मुलांना तुम्ही रोज रोज डब्यामध्ये भाजी पोळी देत असाल तर अगदी झटपट होणारा असा हा बटाट्याचा भात द्या. चवीला देखील छान लागतो आणि मुलांना फारशा भाज्या आवडत नाही, तेव्हा झटपट असा हा बटाटे भात मुलांना नक्कीच आवडेल. तेव्हा हा बटाटे भात नक्की करून पहा. टिफिनच्या घाईमध्ये अगदी झटपट होतो आणि बघा अगदी मस्त चवीला देखील लागतो. तेव्हा तुम्ही असा हा भात मुलांना नक्की द्या आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आता मी भात सगळा व्यवस्थित फिरवून घेतला आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि थंड करून मुलांना हा भात टिफिनमध्ये देते. तेव्हा नक्की कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आता या प्रकारासाठी मी मुरमुरे घेते आहे. 2 बाउल इथे मुरमुरे घेतले आणि यामध्ये पाणी घालून हे मुरमुरे धुवून घेते, त्यामुळे मुरमुरे छान भिजेल. मुरमुऱ्यातलं एक्स्ट्रा पाणी मी काढून घेते आहे आणि एका बाउलमध्ये हे मुरमुरे काढून घेते. आता हे मुरमुरे एका साईडला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 बाउल मी तांदळाचं पीठ घातलं, अर्धा बाउल रवा घातला आणि अर्धा बाउल दही घालते आणि 1 बाउल त्यामध्ये पाणी घालून मिक्सरला एकदा फिरवून घेते. त्यामध्ये हिरवी मिरची घालते आहे, 4 हिरवी मिरची तोडून घालते आणि मिक्सरला बघा फिरवून घेतलं. असं हे पातळ झालेलं आहे. आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलं आणि आपण जे भिजवून घेतलेले मुरमुरे होते ते यामध्ये घालते. चवीनुसार त्यामध्ये अर्धा चमच मीठ घातले, 1 चमच चिली फ्लेक्स घालते आणि बारीक चिरून घेतलेला 1 मीडियम साईजचा कांदा यामध्ये घालते. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे हे बॅटर तयार झालं आहे. आता यामध्ये अर्धा चमच मी इनो फ्रूट सॉल्ट घातला आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता इथे मी आप्पे पात्र घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडं तेल घालते. अगदी थोडेसे तेलामध्ये झटपट टिफिनच्या घाईमध्ये तुम्ही असा हा मुरमुऱ्यांचा नाश्ता करून पहा. अगदी चवीला देखील हे आप्पे छान लागतात आणि मुलांना नेहमी तीच ती भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे हे झटपट होणारे मुरमुऱ्यांचे आप्पे टिफिनला करून देऊ शकता. आता नेहमीप्रमाणे साईडला थोडं बॅटर घालायचं आणि मग मध्ये घालायचं, कारण त्यामुळे आपले आप्पे एकसारखे भाजल्या जातील. कारण मध्ये
गॅसची आग लवकर लागते, त्यामुळे मधले आप्पे पटकन जळून येतात, म्हणून मी साईडला आधी घातले आणि मध्ये थोडं थोडं बॅटर या आप्पे पात्रांमध्ये घातलं आणि झाकून ठेवते. हे 1 मिनिटासाठी झाकून ठेवलं आणि 1 मिनिटानंतर झाकण काढलं आहे. बघा, पहिली साईड छान भाजून झाली. आता पलटवून घेते. अगदी मस्त चवीला हे मुरमुऱ्यांचे आप्पे लागतात. तुम्ही मुलांना सकाळच्या टिफिनच्या घाईमध्ये देऊ शकता, कारण मुरमुऱ्यांमुळे याची चव छान लागते आणि छान अगदी वरती क्रिस्पी आणि आत सॉफ्ट असे हे मुरमुऱ्यांचे आप्पे होतात. अगदी ज्याप्रमाणे आपण हे आप्पे साईडला सुरुवातीला बॅटर घातलं होतं त्याचप्रमाणे फिरवत जायचं. साईडचे आप्पे मी आधी फिरवून घेते आणि मधले ज्याप्रमाणे आपण लास्टमध्ये घातले होते त्याचप्रमाणे मधलेसुद्धा फिरवून घेते आणि इथे झाकून ठेवते. पहिली साईड छान भाजून झाली, झाकून ठेवते. परत 1 मिनिटासाठी मी झाकून ठेवलं आणि पुन्हा 1 मिनिटानंतर बघा, याला रंगही छान आला आहे आणि हे अगदी मस्त चवीला मुरमुऱ्यांचे आप्पे लागतात. दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून झाले की मग मी काढून घेते. बघा, याला रंग अगदी मस्त आलेला आहे आणि इनोमुळे याला छान जाळी येते आणि अगदी झटपट देखील होते. तेव्हा हा प्रकार मुलांना नक्की करून द्या आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आता या प्रकारासाठी मी कुकरमध्ये तेल घालते आहे. 2 मोठे चमचे तेल घातलं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घातली, 1 कांदा बारीक चिरून घातला आणि 1 मिरचीसुद्धा अगदी बारीक कट करून घातली. आता त्यामध्ये हिंग घालते आणि हे 1 मिनिटासाठी मी परतून घेते. कांदा गुलाबी झाला आहे. आता त्यामध्ये अर्धा चमच आलं लसूण पेस्ट घातलं आणि आलं लसूण पेस्टसुद्धा परतून घ्यायची. आलं लसूण पेस्ट परतून झाली आहे. आता त्यामध्ये अर्धा चमच हळद घालते, अर्धा चमच लाल तिखट घातली आणि चवीनुसार मीठ घातलं. 1 मिडियम साईजचा टोमॅटो मिक्सरला फिरवून घातला, ती टोमॅटो प्युरी घातली. 1 चमच यामध्ये धने पावडर घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीडियम फ्लेमवरती ही फोडणी करून घेते. आता फोडणी होईपर्यंत इथे मी डाळी घेते. अर्धा वाटी मी मूग डाळ घेतली सालासकट, त्यामध्ये मसूर डाळ अर्धी वाटी टाकली आणि थोडीशी यामध्ये तूर डाळ घातली, म्हणजे 1 वाटी हे डाळीचं प्रमाण झालं आहे. आता त्यामध्ये तांदूळ 2 वाट्या घालते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून 2 पाण्याने हे डाळ आणि तांदूळ धुवून घेते. बघा, सगळं मी चोळून 2 पाण्याने स्वच्छ हे डाळ तांदूळ धुवून घेतले. आता आपला हा छान मसालासुद्धा शिजला आहे. अगदी मस्त अशी फोडणी दिसत आहे. यामध्ये मी धुवून घेतलेल्या डाळी आणि तांदूळ घालते आणि डाळी आणि तांदूळ घातल्यावरती एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आता यामध्ये पाणी घालते. तर यामध्ये सुद्धा मी 1.5 पट पाणी घातलं आणि भरपूर कोथिंबीर यामध्ये घालते. आता कोथिंबीर घातल्यावर एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यालासुद्धा झाकण लावून हाय फ्लेमवरती 3 आणि लो फ्लेमवरती 1 अशा 4 शिट्ट्या करून घेते आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरती तुम्हाला दाखवते. अगदी मस्त असा हा मिक्स डाळींचा प्रकार आहे. चवीला देखील छान लागतो आणि सकाळच्या टिफिनच्या घाईमध्ये होते. मुलांना देखील आवडतो. अगदी तुम्ही असा टिफिनच्या घाईमध्ये नक्की करून पहा आणि कसा वाटला हा प्रकार ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तेव्हा आजचे हे प्रकार तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि